शिंगोशी मार्केट परिसरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा 60 वर्षाचा प्रवास सन्मानित. कष्ट, शिस्त आणि वक्तशीरपणाला सलाम. कोल्हापूर. ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता वर्षानुवर्षे घरपोच वृत्तपत्र सेवा देणाऱ्या विक्रेत्याचे कष्ट, शिस्त आणि वक्तशीरपणा हा समाजासाठी प्रेरणादायी असून यशस्वीतेचा आदर्श आहे, असे भावस्पर्शी मत हृदयस्पर्श परिवाराचे संस्थापक पद्माकर कापसे यांनी व्यक्त केले. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना कोल्हापूर शाखा आणि जायंट्स ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटी यांच्या संयुक्त विद्यमाने शिंगोशी मार्केट परिसरातील वृत्तपत्र विक्री व्यवसायात तब्बल 60 वर्ष पूर्ण केलेल्या प्रकाश बेनाडे, जयवंत कांबळे आणि श्रीमती सुवर्णा सुगंध पगारे यांचा शाल, श्रीफळ व गुलाब रोप देऊन गौरव करण्यात आला. हा सन्मान चौंडेश्वरी कोष्टी समाजाचे अध्यक्ष मोहन हजारे, हिंदू जनजागृतीच्या डॉक्टर अश्विनी माळकर, प्राध्यापक तानाजी पाटील, बबिता जाधव आणि अनिता काळे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात राष्ट्रीय सचिव तेजस राऊत यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांचे योगदान अमूल्य असल्याचे सांगत त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी भविष्यात विशेष योजना राबवण्याची ग्वाही दिली. तसेच डॉक्टर माळकर यांनी महिलांनीही या क्षेत्रात आपले स्थान निर्माण केल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. सत्कारमूर्तीच्या वतीने प्रकाश बेनाडे यांनी हा सन्मान अधिक जोमाने कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा असल्याचे नमूद केले. प्राध्यापक तानाजी पाटील यांनी जैन इंटरनॅशनलच्या माध्यमातून मीडियासाठी रचनात्मक प्रकल्प राबवण्याची घोषणा केली. तर समन्वयक राजेंद्र मकोटे यांनी अक्षय तृतीया, शिवजयंती आणि बसव जयंती या तिहेरी योगायोगाच्या दिवशी झालेला हा कार्यक्रम विशेष प्रेरणादायी ठरल्याचे सांगितले. माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी महानगरपालिकेमार्फत वृत्तपत्र विक्रेत्यांना भक्कम पाठबळ देण्याचे आश्वासन दिले. तसेच नंदकुमार मकोटे, संचालक राजश्री शाहू अर्बन बँक आणि माजी नगरसेवक किरण नकाते यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैशाली कांबळे, विशाखा शेट्टी, राजाराम मटकरे, सागर ठाणेकर तसेच वृत्तपत्र विक्रेते राम मकोटे व सुनील समडोळीकर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी पद्माकर कापसे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक, नाट्य, संगीत व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल शाल अर्पण करून सन्मान करण्यात आला. अर्थराज्य न्यूज मराठीसाठी राजेश भोसले, कोल्हापूर प्रतिनिधी. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.